तुकाराम महाराजांच्या भाषेत एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती. आम्ही हे चित्तात धरले, ते चित्तात धरले, ते चित्तात धरले नाही, आम्ही एकच चित्तात धरलं. काय? एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती. आजीबाई, थकलेल्या आजीबाई सगळ्यात शेवटी येतात. सगळ्या पंडाल मधून फिरायला लागतात. आता पहिल्या पंडाल मध्ये येतात तिथे तिला शेवटी एक गोणी दिसते, शेवटची अंतरलेली गोणी. सगळ्या वस्तू लोक घेऊन गेलेले आहेत. मनामध्ये विचारांचे फ्लो सुरू होतात. मग जे पुढचं ऐकलेलं असतं ना ते आपल्या कानावर पडतं, आतपर्यंत जात नाही. त्यामुळे काही कन्सेप्टच आपण फक्त स्थिर करून ठेवू शकतो, साचवून ठेवू शकतो, धारण करू शकतो. मग जे धारण करतो ना, जे धारण करतो, ती जी आपली प्रॉपर्टी आहे, तो जो आपला गुणधर्म आहे, त्याला चित्त असं म्हणतात. पूर्वी जी गोष्ट आवडते ना ती गोष्ट धारण होते. म्हणजे एक आता जसं आपण आपण गोष्ट घेतो या सत्राच्या शेवटी. का गोष्ट घेतो? कारण मनाला साध्या सोप्या गोष्टी आवडतात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलीक वरदे श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. चला, स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसतेय? हा, आवाज माझा व्यवस्थित ऐकू येतोय? ओके, व्हेरी गुड. सो आता सगळ्यात पहिल्यांदा प्रार्थनेने सुरुवात करायची. सगळेजण जिथे आहात तिथे मनापासून प्रार्थना करा. आणि जोपर्यंत आपण, जसं मी नेहमी सांगते पहिल्या लेक्चर पासून, जोपर्यंत आपण गणेशाची आणि सरस्वती मातेची उपासना नीट करणार नाही तोपर्यंत आपल्या जिभेवरून उच्चार स्पष्ट येणार नाहीत. त्याच्यामुळे अगदी मनापासून प्रार्थना करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मांच्युत शंकर प्रभृतिभिः देवी सदा वंदिता. सा मा पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम्. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्र नेत्र. येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपः. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराण मुनिना मध्ये महाभारतम्. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिणीं. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण आता अध्यायांचं जी नावं आहेत त्याचं एकदा रिव्हिजन करूया. गेले 2 लेक्चर आपण केले नाही आहेत ते. सगळ्यात पहिला अध्याय आहे अर्जुन विषाद योग. दुसरा अध्याय आहे सांख्य योग. जिथे आहात तिथून रिव्हिजन करा, ठीक आहे. दुसरा अध्याय आहे सांख्य योग. तिसरा अध्याय आहे कर्मयोग. चौथा अध्याय आहे ज्ञान कर्म संन्यास योग. 5वा अध्याय कर्म संन्यास योग, फक्त कर्म संन्यास योग. 6वा अध्याय आत्मसंयम किंवा आत्मसंयमन योग. 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग. 8वा अध्याय अक्षर ब्रह्म योग. 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग. 10वा अध्याय विभूती योग. 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग.
आणि 12वा अध्याय भक्ती योग. आपण 12व्या अध्यायापर्यंत येऊया. ठीक आहे. आज आपण 10वा अध्याय बघितला. 10वा अध्याय काय आहे? विभूती योग. कोणत्या कोणत्या भगवंताच्या विभूती आहेत. 11वा अध्याय भगवंताने जे विश्वरूप अर्जुनाला दाखवलं तो आहे 11वा अध्याय. आणि 12वा अध्याय आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती असतो, तो म्हणजे आहे भक्ती योग. ठीक आहे. सो आता आपण आपल्या श्लोकांना सुरुवात करूया. अत्यंत इमानदारीने आपण श्लोक वाचण्याचा प्रयत्न करूया. या सगळ्यांचा अत्यंत मोठा फायदा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा जाणवतो. किंवा असंच म्हणा की सुरुवातीला नाही जाणवणार. सुरुवातीला फक्त फ्रेशनेस वाटेल, की जसं एखादं आपण औषध घ्यायला सुरुवात केली, आयुर्वेदिक औषध घ्यायला सुरुवात केल्यावरती काय होतं, सुरुवातीला काही नाही, थोडं थोडं हलकं वाटायला लागतं, त्या रोगापासून थोडीशी मुक्तता होते. पण जसं ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, मंथ बाय मंथ, डे बाय डे, मंथ बाय मंथ अँड इयर बाय इयर, जसं आपण सकाळी एखाद्याने उठून तूप खायला सुरुवात करावी, एखाद्याने उठून गरम पाणी प्यायला सुरुवात करावी, एखादी छोटीशी गोष्ट आपण आयुष्यामध्ये सुरू करावी, त्याचा इफेक्ट लगेच नाही जाणवणार. पण जसं आपण पुढे जाऊ तसं त्याचा इफेक्ट आपल्याला जाणवायला लागतो. तसंच आहे हे गीतेचं सुद्धा. गीता तुम्ही बसताय, काही लोक अगदी इमानदारीने इथे येऊन बसतायत. काही लोकांना त्यांचे विषय किंवा त्यांचा संसार इतक्या जोरात ओढून नेतो की ते येऊच शकत नाहीत. म्हणजे मी तर म्हणेन की असं अशा लोकांबद्दल असं असतं की, असं मी नाही म्हणत आहे, असे संतच म्हणतात की आपलं जे कर्म असतं, आपलं पाप कर्म आपल्याला चांगलं कर्म करू देत नाही आणि आपलं चांगलं कर्म आपल्याला चांगलं कर्म करायला लावतं. म्हणजे हे बीजासारखं आहे. पुण्य पुण्याला जन्म देतं आणि पाप पापाला जन्म देतं. आपली वाईट कर्म, आपल्या मनातल्या वाईट वासना आपल्याला वाईट कर्म करायला लावणार आणि आपल्या मनातल्या चांगल्या वासना, चांगल्या इच्छा आपल्याला चांगलं कर्म करायला लावणार. आणि जसं नेहमी म्हणते, इथे येऊन बसायचं म्हणजे अत्यंत इच्छाशक्ती गरजेची आहे. सगळी कामं बाजूला ठेवून इथे येऊन बसायचं. इच्छाशक्ती खूप महत्वाची आहे आणि ह्याचा इफेक्ट लगेच नाही जाणवणार. तात्पुरतं मनाला शांती वाटेल, छान वाटेल, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ज्या वेळेस मनाची स्थिती, अंतःकरणाची स्थिती टिकायला लागेल, ज्या वेळेस अतिशय असं निर्लेप वाटायला लागेल. निर्लेप म्हणजे काय? कितीही सुख आलं, कितीही दुःख आलं, कितीही संकट आली, कितीही काही झालं तरी माझ्या मनाच्या स्थितीचा भाव चुकत नाहीये, माझ्या अंतःकरणाची स्थिती तीच आहे. असं ज्या वेळेस जे निर्लेप पण यायला लागतं ना, त्यावेळेस ना जगाची भीती वाटत, ना काहो से दोस्ती, ना काहो से बेर, ना जगाचं दुःख आहे, ना जगाचं सुख आहे, ना कोणाची भीती आहे, मृत्यूचीही भीती नाही, कसलीच भीती नाही. अशी ज्या वेळेस स्थिती यायला लागेल ना, त्यावेळेस आयुष्य जगण्याची एक वेगळी मजा यायला लागते. म्हणजे तुम्ही सिंघम सारखे जगायला लागता. तो सिंघम तर फक्त पिक्चर मध्येच दिसतो, पण खऱ्या अर्थाने आपण सिंघम म्हणून जगायला लागतो. कधी? ज्या वेळेस आपल्याला पूर्ण सत्यतेची जाणीव होते. आणि जसं गेल्या वेळेसही सांगितलेलं आणि जसं आपला सांख्ययोग चाललाय, सूत्रामध्ये बोलतोय, म्हणून हे सूत्र हवं तर लिहून घ्या कुठेतरी. अत्यंत महत्वाचं सूत्र आहे हे. मी का सांगते? आधी गळ्यामध्ये दागिना इतके वर्ष मिरवतोय, गळ्यामध्ये दागिना इतके वर्ष मिरवतोय, 10-12 वर्ष झाली. पण अचानक एक दिवस सोनाराकडे गेलो आणि सोनार म्हटला की अहो, हा दागिना तर तुमचा अस्सल सोन्याचा आहे, तुम्ही जो गळ्यात दागिना घातलाय तो अस्सल सोन्याचा आहे. मग त्या दिवसापासून त्या दागिन्याबद्दलची आस्था, त्या दागिन्याबद्दलचं प्रेम, त्याच्याबद्दलची जपणूक वाढायला लागते. अगदी त्याप्रमाणे जे हे आपण गीता सत्र करतो आहोत त्याचं वेळोवेळी महत्व त्या क्षणी सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आपण माणसं अशी आहोत की मन इतकं भरकटणार आहे. तेच 12व्या अध्यायामध्ये अर्जुनाने विचारलं, इतकं भरकटणार आहे देवा, त्याला जागेवर आणायचं कसं? कशाने जागेवर आणायचं? कारण असे अभ्यास. एकच कारण तुकाराम महाराज सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायास. एकच कारण आहे, अभ्यास करा. अभ्यास करायचा, नित्य मनावरती ते बिंबवत राहायचं, नित्य बिंबवत राहायचं. सेविले त्याची सेवावे अन्न, घेतिले त्याची घ्यावे जीवन, आणि श्रवण जे केले त्याची करावे. एकच प्रवचन जर तुम्ही नेहमी ऐकलत ना, जर तुम्हाला, आता आपण रेकॉर्डिंग देत नाही पण युट्यूबला पण आहे, बऱ्यापैकी टाकण्याचा प्रयत्न असतो, तुम्ही एकच प्रवचन जरी ऐकलं ना, परत परत, माझं नाही, दुसरा कुठला तुमच्या एखाद्या वक्त्यावरती तुमची निष्ठा असेल, श्रद्धा असेल, एकच प्रवचन तुम्ही रोज ऐका. हा मी केलेला प्रयोग आहे. ते ऐकून सुद्धा इफेक्ट पडत जातो. गरजेचं नाही की फक्त एकाच दुःखाने आपण सतत रडतो. एकच प्रवचन परत परत ऐकल्याने त्यातले धागे दोरे आणखीन 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 आपल्याला सुटायला लागतात. अगदी त्याप्रमाणे हे जे आपण गीता
शिकतो आहोत किंवा ही जी गीता आपण शिकण्याच्या निमित्ताने आयुष्याचं कुठलं तरी ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो आहोत, ही गोष्ट साधी नाही. आणि इथे तुम्ही येऊन बसता, ही गोष्ट तर अजिबातच साधी नाही. महंत कृपा व्हायला लागते, एकदम मोठी कृपा व्हायला लागते. जेव्हा विठ्ठलाची कृपा होते तेव्हाच त्याचे चरण बघण्याची बुद्धी येते. अन्यथा तिथे तुमचं मनही वळत नाही, मनही जाणार नाही. आत्ता या क्षणी आमच्या एवढ्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये एवढी लोक आपापल्या घरांमध्ये संडे एन्जॉय करतायत. एक साधीशी गोष्ट आहे, साधीशी गोष्ट आहे. कितीतरी लोक, आता आपल्या ग्रुपवरती 250च्या आसपास लोक असतील, एक कमी जास्त थोडीफार असतील, पण त्यातले किती लोक जॉईन झालेत, किती लोक जॉईन झालेत. सगळ्यात पहिलं म्हणजे इच्छा होणं, सगळ्यात पहिलं म्हणजे तो बुद्धीचा एक, तो जो बुद्धीचं एक छोटंसं बीज येणं, ती बुद्धी आल्यानंतर मग ती इच्छा प्रगल्भ होणं, इच्छा झाल्यानंतर मग ती इच्छेने परत इंद्रिय तशी काम करणं आणि मग ती कर्मेंद्रिय इथे समोर आणून बसवणं. साधी गोष्ट नाहीये. ह्याला मोठा फ्लो आहे, हा मोठा फ्लो आहे. आणि तो कसा होतो बघा, सूत्र लिहून घ्या फक्त त्याचं. ज्ञान सूत्र फक्त एकदा असं लिहून घ्या, मोठे शब्द नाही येते. ज्ञान, ज्ञान झालं की ही गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे, हे ज्ञान झालं. ज्ञान झाल्यानंतर काय झालं, अज्ञान दूर झालं. ज्ञान झालं, ही गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे, मग ही गोष्ट माझ्यासाठी चुकीची आहे, म्हणजे अज्ञान दूर झालं. ज्ञान झालं, अज्ञान दूर झालं की योग्य कृती घडली की शांती मिळाली. ज्ञान झालं, अज्ञान दूर झालं की शांती मिळाली, आपली आपली योग्य गोष्ट आपल्याला गवसली. हे सूत्र, हेच सूत्र या सांख्य योगाचं आहे. हेच सूत्र या सांख्य योगाचं आहे. काहीही अवघड नाहीये. अर्जुन जे काही करतोय, अर्जुनाने जे काही मांडलेलं आहे समोर, तो स्वतःचं कर्म करायला नाही म्हणतोय. मग त्यावेळेस भगवंत त्याला काहीही करत नाहीये, फक्त एकच इंजेक्शन देत आहेत, ते म्हणजे ज्ञान. ज्ञानाचं इंजेक्शन देत आहेत, तो म्हणजे हा सांख्य योग आहे. आणि हे जे श्लोक आहेत जे आता आपले चाललेत ते कोर श्लोक आहेत, अत्यंत महत्वाचे. हा सूत्राध्याय आहे. जसं आपल्याला मागे पण मी तुम्हाला सांगितलं गेल्या लेक्चरमध्ये काय याला सांख्य योग म्हणायचं, हा सूत्राध्याय आहे. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ना तुम्हाला याचे इफेक्ट जाणवायला लागतील. जे मजा यायला लागेल ना, गीता ज्यावेळेस आयुष्यात येईल ना त्यावेळेस मजा यायला लागेल. गीता हा एखादा दागिना नाहीये सोन्याचा. मी नेहमी म्हणते गीता हा दागिना नाहीये. गीता हा ना तो प्युअर कॉइन आहे, प्युअर कॉइन. म्हणजे त्याच्यामध्ये भेसळच नाहीये कसली, शुद्ध ज्ञान. याच्यामध्ये फापट पसारा नाही, असं करावं तसं करावं, हेच ज्ञान आहे. प्रोटीन इज इम्पॉर्टंट फॉर युअर फूड, फॉर युअर फूड, फॉर युअर स्टमक, फॉर युअर बॉडी. प्रोटीन इज इम्पॉर्टंट. हे प्रोटीन आहे असं लक्षात ठेवा. प्रोटीन फॅट हेच आहे अध्यात्मातलं, हे सोडून दुसरं काहीही नाही. म्हणून ही गीता महत्वाची आहे. त्यातल्या त्यात हे जे श्लोक आहेत 12 क्रमांक, अध्याय क्रमांक 2, श्लोक क्रमांक 12 ते 38, हे मेन गहन ज्ञान आहे. जर हे गीतेचं ज्ञान शिकलं नाही तर काहीच शिकलं नाही. पण गीतेबद्दल गैरसमज निर्माण होण्याचं कारण सुद्धा हेच श्लोक आहेत. कारण लोक फक्त हेच श्लोक बघतात, बाकीचे श्लोक भगवंताचे बघत नाहीत. हे श्लोक, हे ज्ञान आहे. हे ज्ञान पचवत असताना, ही गोळी खात असताना, ही महत्वाची इंजेक्शन घेत असताना त्याच्याबरोबर पथ्य काय पाळायची असतात, कर्माची पथ्य असतात, भक्तीची पथ्य असतात. ती पथ्य काय काय पाळायची असतात ती लोक पाळत नाहीत. मग काय साधू संत काय साधू संत किंवा जे काही सो कॉल्ड संन्यासी होऊन गेले, ज्यांनी नुसता अवडंबर माजवला, त्यांनी एकच सांगितलं, हे शरीर म्हणजे काय, निरुपयोगी आहे, शरीराच्या मागे लागू नका, आत्म्याच्या मागे लागा. एवढंच या श्लोकांमधून कळतंय. त्याच्यामधून भरपूर मोठे मोठे गैरसमज निर्माण झाले गीतेबद्दल आणि भरपूरशी आपली पिढी याच्यापासून दूर गेली. आणि त्याच्यामध्ये मग नंतर ज्ञानेश्वर माऊलींसारख्या संतांनी महत्वाची भूमिका निभावली, जे म्हणतात की आनंदाचे आवारू मी काय करीन देवा, अतेंद्रिय परी भोगवीन इंद्रियां करवी. अतेंद्रिय आहे हे आनंद, पण या इंद्रियांना ज्ञानेश्वर माऊलींनी शरीराला महत्व दिलं, ज्ञानेश्वर माऊलींनी इंद्रियांना महत्व दिलेलं आहे. इंद्रिय अत्यंत महत्वाची आहेत. कुठेच ज्ञानेश्वर माऊली म्हणत नाहीत की तुमचं मन मारा, कुठेच ज्ञानेश्वर माऊली म्हणत नाही तुमच्या इंद्रियांना तपवा, कुठेच ज्ञानेश्वर माऊली म्हणत नाहीत. त्यांनी विषय एक्सप्लेन केलाय. वक्ता काय करतो माहितीये, त्याच्या सोयीनुसार ओवी घेतो. मी नेहमी ही काळजी, एक वक्ता म्हणून जेव्हा मी भूमिकेत असते त्यावेळेस मी अभ्यास करताना पण ही काळजी घेते. एखादी ओवी बोलत असताना त्याच्या मागच्या पुढचा रेफरन्स सांगणं अत्यंत महत्वाचं असतं. नाहीतर जेव्हा लोक म्हणतात ठाईच बैसोनी करा एक चित्त ना, त्याच्यामध्ये खूप मोठा गैरसमज निर्माण होतो. आपल्याला तुकोबांची इमानदाराची भूमिका समजावून सांगितली जात नाही, आपल्याला ज्ञानोबांची तप करण्यामागची भूमिका समजावून सांगितली जात नाही. ज्ञानोबांनी सगळे पैलू सांगितलेले आहेत. हे तप आहे, याला तप म्हणतात, याला संयम, याला अहिंसा, याला परिग्रह, याला सत्य, याला अस्तेय, कुठले 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 आहेत सगळे त्यांनी यम नियम समजावून सांगितलेले आहेत माऊलींनी.
आणि ऍट द एंड चॉईस आपल्या हातात ठेवलाय. का चॉईस आपल्या हातात ठेवलाय? कारण कोणाला वरण आवडतं, कोणाला आमटीची फोडणीची आमटी आवडते, कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं. प्रत्येकाच्या ज्याने जन्म घेतला सृष्टीमध्ये, ज्याने जन्म घेतला, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन, ऑर्गॅनिक मटेरियल, त्याच्याबरोबर इतर सगळं जे काही धातू असतील, एकूण 7 धातू आपल्या शरीरामध्ये असतात, जे काही धातू असतील, जे काही आपले आयर्न वगैरे विटॅमिन्स जे काही असेल, एकदा का हे शरीर बनलं की त्याच्यानुसार त्याचा गुणधर्म आला, सृष्टीला गुणधर्म आला, प्रकृतीमध्ये जन्म घेतला, त्याचा गुणधर्म आला, त्याच्यानुसार आपल्या आवडी निवडी येणार. मग काय करायचं? याच देहाच्या आयुष्याच्या या कारणे सच्चिदानंद पदवी घेणे, याच देहाच्या याच प्रकृतीच्या गुणधर्माला आपण आपला हा जो प्रवास चालू आहे, त्यात आपण ह्या ज्या वाटेने चाललेलो आहोत, याच गुणधर्माला आपला सोबती करायचा. जे जे मला आवडतं त्या त्या गोष्टी सोबतीला घ्यायच्या आणि आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचायचं, आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचायचं. हे महत्वाचं आहे. तर शरीराचं कुठेही संतांनी आपल्या शरीराला कमी लेखलं नाहीये. नेहमी आयुष्याच्या या कारणे बोललेलं आहे, या देहाच्या माध्यमातून बोललेलं आहे. म्हणून जे काही गीतेमधलं म्हणतात ना की माऊलींनी पुन्हा जन्म घेतला, कशासाठी जन्म घेतला? तीच गीता इतरांना सांगण्यासाठी. मी तर म्हणेन तीच गीता सोप्या पद्धतीने म्हणण्यापेक्षा लोकांना रुचेल अशा पद्धतीने सांगण्यासाठी माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली. आणि त्याच्यानंतर मग स्वरूपानंद स्वामींनी त्याच्यावरती अभंग रचना केली. अत्यंत सोपे सोपे अभंग, इतके सोपे की कधीतरी आपण त्यातले अभंग सुद्धा घेऊ. खूप सुंदर सोप्या पद्धतीने त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली, म्हणजे इनडायरेक्टली गीताच सांगितली. सो हे सगळं महत्व असं गीतेचं आहे. आता आपण आजच्या श्लोकाकडे वळूया. श्लोक उच्चारण करताना काळजी घ्या, पण अतितटीला येऊ नका, कुठेही अट्टहास ठेवू नका. सहज अवस्था ही नेहमी छान असते. सहज अवस्थेतून जसं बोलता येईल तसं बोला. कारण उगाच असं आळवटून पिळवटून कुठलीही गोष्ट करण्यापेक्षा जी नित्य सिंपल रीतीने फ्लो होत असते ना, ती गोष्ट चिरत काळापर्यंत टिकते. त्याच्यामुळे शांततेत सहज रीतीने आपण श्लोक वाचण्याचा प्रयत्न करूया. आजचा आहे श्लोक क्रमांक 21. आजचा आहे श्लोक क्रमांक 21. वेदा विनाशिनन. वेदा विनाशिनन, नच्या वरचा अनुस्वार आहे, त्याच्यानंतर पुढे न आहे म्हणून त्याचा उच्चार आपण न केलेला आहे, न छोटा न केलेला आहे. वेदा विनाशिनन नित्यई, यच्या वरचा जो अनुस्वार आहे तो पुढे य आहे म्हणून त्याचा उच्चार य असा केलेला आहे. ठीक आहे. नित्यई, नित्यई, यचा उच्चार नीट नाकातून करा. वेदा विनाशिनन नित्यई य एन मज मव्ययम, व्ययम, व्ययम, वला य परत पुढे यम. ठीक आहे. वेदा विनाशिनन नित्यई य एन मज मव्ययम. वेदा विनाशिनन नित्यई य एन मज मव्ययम. एन मज मव्ययम. माझ्या बरोबर हा शब्द बोला तुम्ही सुद्धा मागून. एन मज मव्ययम, एन मज मव्ययम, एन मज मव्ययम. वेदा विनाशिनन नित्यई य एन मज मव्ययम. जिथे आहात तिथे इमानदारीने श्लोक वाचायचा प्रयत्न करा. अध्यात्मामध्ये काही नसलं तरी इमानदारी अत्यंत महत्वाची असते. कथम सपुरुषः, कथम सपुरुषः, शचा विसर्ग अर्धाच बोलायचे, पूर्ण बोलायचा नाहीये. जर काना असता तर पूर्ण बोलला असता. कथम सपुरुषः पार्थ, पार्थ. कच्या वरचा अनुस्वार कसा बोलणार आपण? शंख कसा बोलतो तसा. कं घातयती, कं घातयती, कं घातयती. शंखचा कसा बोलतो तसा कं घातयती. हंती कम, हंती कम. मचा पाय मोडलेला आहे शेवटचा, त्याच्यामुळे अर्धाच बोलायचा आहे. ठीक आहे. मी पूर्ण श्लोक बोलून दाखवते. वेदा विनाशिनन नित्यई य एन मज मव्ययम. कथम स पुरुष पार्थ कं घातयति हंतिकम. ठीक आहे. पुन्हा एकदा बोलून दाखवते. ठीक आहे, ठीक आहे, माझ्या मागून बोला. वेदा विनाशिनन नित्यई य एन मज मव्ययम. कथम स पुरुष पार्थ
कंघातयति हन्तिकम् वेदा विनाशिनं नित्यै य एनमजमव्ययम् कथं स पुरुषः पार्थ कंघातयति हन्तिकम्। व्हेरी गुड, खूप छान। याचा अर्थ असा आहे, भगवान म्हणतात की अर्जुना, ज्याला हा आत्मा विनाशी, नित्य, जन्मरहित व अक्षय आहे, काय काय म्हटलंय, अविनाशी आहे, नित्य आहे, जन्मरहित आहे आणि अक्षय आहे, असं ज्याला समजलंय तो पुरुष कोणाला कसा मारेल किंवा तो स्वतःला तरी कसा मारून घेईल। म्हणजे भगवंत असं म्हणतोय की जर तुझ्या मनामध्ये हा बोध प्रकट झाला, तुला याचा बोध झाला, तुला ही गोष्ट क्लिक झाली, सिंपल लँग्वेज मध्ये तुला ही गोष्ट क्लिक झाली की हा जो आत्मा जो तुझ्यामध्ये आहे, जो तुझ्यामधून प्रवाहित होऊन सर्व सृष्टीमध्ये प्रवाहित होतो आहे, ही जी चैतन्य आहे, हा जो आत्मा आहे, हे जे ब्रह्म आहे ते अविनाशी आहे, ते नित्य आहे, तू यायच्या आधीपासून ते चालू आहे, त्याचा जन्म नाही, त्याचा मृत्यू नाहीये, त्याला क्षय नाहीये, ते अक्षय असं आहे। असा तू जो बोध तुझ्या मनात ठासलास की मग तू काय कोणाला मारणार, तू दुसऱ्यांना काय मारणार, तू स्वतःला तरी कसा मारशील, असा भगवंत अर्जुनाला म्हणतो आहे। श्लोक क्रमांक पुढचा 22 क्रमांक हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे श्लोक, अत्यंत सुंदर श्लोक आहे। मीही जवळजवळ पहिला पाठ केलेला श्लोक हाच होता। वासांसी जीर्णानि यथा विहाय, हा आता त्रिष्टुप छंद आहे बघा आपला। बाकी सगळे कुठले छंद आहेत, अनुष्टुप छंद। अनुष्टुप छंद म्हणजे काय, 16 अक्षरांचा एक चरण, 16 अक्षराचं एक चरण, 16 दुने 32, 32 अक्षरांचा एक श्लोक होतो, ठीक आहे। अनुष्टुप छंदामध्ये म्हणजे 8 अक्षरांनंतर आपण थांबतो, हा कुठला आहे, त्रिष्टुप छंद आहे। याच्यामध्ये 44 अक्षरांचा श्लोक होतो, 11 11 11 11, ठीक आहे। 11 अक्षरांनंतर थांबायचं असतं। बोलताना थोडा दीर्घ श्वास घेत, थोडासा छंद फरक पडतो, एवढा काही फरक पडत नाही, ठीक आहे। तर त्रिष्टुप छंद आहे। वासांसी, वासांसी, सांसीचा शब्द कसा बोललाय बघा, व असा उच्चार केलाय, वासांसी जीर्णाणी, जी दीर्घ आहे, जीर्णाणी, पहिला जी नाहीये, दुसरा जी आहे, जीर्णाणी, पण नीच पहिली वेलांटी आहे, पटकन बोलायची आहे, जीर्णाणी, रस्व आहे, रस्व, पटकन बोलायची, जीर्णाणी यथा विहाय, विहाय पहिली वेलांटी, नवानी, नवानी गृह्णाती, आता बघा गृह्णाती, आता हा ग्र आहे ना, ग त्याला गृह लिहिलेला आहे, म्हणजे आपण बोलतो ना गृह, गृह, गृहिणी, तो वाला ग्र, ठीक आहे, गृह, ठीक आहे। आता ह ला न जोडलेला आहे, तर तो न आधी नाही लिहिलाय, न नंतर लिहिलेला आहे, मग आधी ह चा उच्चार करायचा आहे, इथे काळजी घ्या, न चा उच्चार नाही, आधी ह चा उच्चार, गृह्णाती, गृह्णाती, आधी ह आणि म न, न कुठला, जो टाळूला जीभ घेतो ना आपण, तो मोठा न, गृह्णाती, 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 वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणी, नरोपराणी, अवग्रह आहे ना रच्या नंतर, नरोपराणी, थोडा रो चा उच्चार वाढवायचा, रोपनानी, नरोपराणी, ठीक आहे। तथा शरीराणी विहाय जीर्णा न्यन्यानी, न्यन्यानी, न ला य दोनदा जोडलाय बरं का, न्यन्यानी संयाती नवानी देही, न्यन्यानी संयाती नवानी देही, अत्यंत सोपं आहे, माझ्या मागून बोला बरं का। आपण 4 ठिकाणी थांबणार, 2 ठिकाणी थांबणार आहोत, 4 ठिकाणी विभाजित करणार आहोत। वासांसी जीर्णानि यथा विहाय, नवानि गृह्णाति नरोपराणि, तथा शरीराणि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देहि, वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि, तथा शरीरानि विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि देहि,
व्हेरी गुड. या श्लोकाचा अर्थ ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस अंतःकरणाची अशी काही स्थिती झाली पाहिजे की ज्याच शरीराला घेऊन आपण समोर बसलो आहोत, ज्याच्याच वाटे ज्याच्याच माध्यमातून आपण हा श्लोक बोलतो आहोत, ज्याच्याच माध्यमातून आपण हा श्लोक ऐकतो आहोत, हे जग बघतो आहोत, हा श्लोक वाचतो आहोत, म्हणजे आपण पाहतो आहोत. पण हे शरीर जे आहे, हे शरीर आहे ऍट वन डे, ऍट वन मुवमेंट हे शरीर हा आत्मा टाकून, हे शरीरच टाकून देणार आहे. जसं आपण सकाळी आंघोळीनंतर कपडे बदलली तसं हे शरीर तो टाकून देणार आहे. आणि ते हे जे शरीर आपण ज्याला आता आपण स्वतः मी समजतो की दिस इज मी, दिस इज मी, दिस इज माय हँड, हे माझं शरीर आहे, माझं नाव नीलम आहे, आपण मी म्हणतो स्वतःला, तो आत्मा हे शरीर एक दिवस टाकून देतो आणि नवीन शरीर तो धारण करतो. आणि असा तो धारण करतो की जुनं शरीर त्याचा काही त्याच्याशी संबंधच नव्हता आणि नवीन शरीर आता त्याचं स्वतःचं अस्तित्व आहे असा तो शरीर नवीन धारण करतो. सिंपल अर्थ आहे. त्याचप्रमाणे देही म्हणजे शरीराचा हा मालक आत्मा जुना झालेला देह सोडून नव्या देहाशी संगम पावतो. या एका शब्दाशी फक्त मी थोडीशी इथे सहमत नाहीये, पण एक मत म्हणून सांगते. असं मी संमत नाही म्हणजे मी कोणी मोठी शाणी नाहीये. आत्मा जुनं झालेलं शरीर टाकून देतो. आता हे शरीर जुनं कितपत म्हणायचं, काही लोक लवकर देह सोडतात. आता आमच्या इथे एक बाळ जन्माला आलं आणि दुसऱ्याच दिवशी दगावलं ते, तर त्याने तर जुनं शरीर नाही टाकलं, त्याने तर नवीनच शरीर टाकलं. काही लोक अगदी पावणेशे वय गाठतात, 75 गाठतात, काही लोक 100 गाठतात, काही लोक 125 गाठतात. तर कुठलं शरीर जीर्ण म्हणायचं, कुठलं शरीर जुनं म्हणायचं? तर हा शब्द मला थोडा कॉन्फ्लिक्टेड वाटतो. व्हॉट आय फील की ज्या वेळेस ज्या आत्म्याचा जसा जसा प्रवास लिहिलेला असतो त्याच्या कर्मानुसार या ठिकाणी या जागी जर त्याचा जन्म ठरलेला आहे आणि इथली कर्म जर त्याची बांधली गेलेली आहेत इथल्या लोकांशी, इथल्या जागेशी, इथल्या भूमीशी, तर ती कर्म तो करण्यापुरता जन्माला येतो. तेवढं संपलं, तेवढं गाठोडं संपलं, ते परफेक्ट कॅल्क्युलेशन करून तो तिथून एक्झिट घेतो. सो दॅट इज नथिंग कॉल्ड ॲज अ जुनं आणि नवीन. जो आपला शोर जेवढा लिहिलेला आहे तेवढा तो तिथे परफॉर्म करतो आणि तो तिथून एक्झिट मारतो. इट इज ॲज सिम्पल ॲज इट इज. सिम्पली मालक कोण आहे? आत्मा आहे. तो स्वतःचं शरीर टाकतो आणि तो नवीन शरीर धारण करतो. एवढाच प्रश्न आहे किंवा एवढंच तत्व आहे. नवीन देहात तो जातो, एवढंच तत्व आहे. याच्या पलीकडे काहीच तत्व नाहीये. अत्यंत महत्वाचा श्लोक, श्लोक क्रमांक 22. आणि हा आपला पाठ असला पाहिजे बरं का. ज्यांचा नसेल त्याने स्क्रीनशॉट घ्या आत्ताच आणि पाठ करून टाका. एका दिवसात होऊन जाईल. काही नाही, 10 वेळा गोखलं की सहज पाठ होतं. पुढचाही अत्यंत महत्वाचा श्लोक, खूप महत्वाचा, खूप सुंदर असा श्लोक, पण उच्चारणामध्ये आपण बऱ्यापैकी चुका करतो. ठीक आहे, दोनच ठिकाणी मेख आहे, बाकी पूर्ण आपण व्यवस्थित बोलत असतो हा श्लोक. आता नैनम बोलतो आपण. नैनम छिंदंती शस्त्राणी. तो नैनम नाही बोलायचा आहे, नाही बोल. नै च छ ज ज य. मलाही ते प्रत्येक वेळेस बोलावं लागतं. च छ ज ज य. जेव्हा कॉन्शियस होऊन बोलतो ना आपण त्यावेळेस अशा चुका होतात. नै छिंदंती शस्त्राणी. च छ ज ज य. नै छिंदंती शस्त्राणी. न च्या वरचा अनुस्वाराचा उच्चार काय करायचा आहे? ज्ञ करायचा आहे, ज्ञ. नै छिंद. आता ते कसा उच्चार करायचा तुमचं तुम्ही फिगर आउट करून घ्या. मी त्याचा असा सिंपल लँग्वेज मध्ये मी त्याला थोडस यच्या ह्याच्यामध्ये बोलते, मला सोपं जातं. नै छिंदन. तो जो य बोलतो तो मी नाकात बोलते. ही माझी सिंपल टेक्निक आहे. नै छिंदंती शस्त्राणी. नैनन ह्यावरचा न चा उच्चार न करायचा कारण पुढे द आहे. नैनन दहती पावकः. दोनच मेख आहेत बघा. नै छिंदंती शस्त्राणी. नैनन दहती पावकः. न. आता हा चैननच्या वरचा जो न च्या वरचा अनुस्वार आहे तो आपल्या शंख सारखा बोलायचा आहे. मग पुढचा शब्द बोलला की तो क्लिअर होऊन जाईल. न चैनं क्लेदयन्त्यापो. न चैनं क्लेदयन्त्यापो. न शोषयती मारुतः. शोषयती चुकून बोलतात, शोषयती मारुतः. इथे पाठ्यभेद नसतो, गीता एकच आहे, पाठ्यभेद नाहीये. न शोषयती मारुतः. क्लेदयन्त्यापो. क्लेदयन्त्यापो. अवघड शब्द कोणता आहे? क्लेदयन्त्यापो. क्लेदयन्त्यापो. दुसऱ्या चरणातला हा शब्द क्लेदयन्त्यापो.
न शोषयति मारुतः नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः। कच्या वरचा विसर्ग पूर्ण बोलायचंय, शेवटी आहे नैनं दहति पावकः। न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः। ठीक आहे, माझ्या मागून बोला। नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः। नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः। भगवंत म्हणतात की या आत्म्याला शस्त्र तोडत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवत नाही किंवा वायू याला सुकवू शकत नाही। इट्स व्हेरी ऑब्वियस थिंग, कॉमन थिंग आहे ही। आपल्या आजूबाजूला जी एनर्जी चालू आहे त्याला कुठलं शस्त्र तोडू शकत नाहीये। ती एनर्जी नाही बरं का इलेक्ट्रिसिटी वाली, की प्लग बंद केला की इलेक्ट्रिसिटी बंद झाली, ती एनर्जी नाही। ही कुठली एनर्जी आहे जी सर्व सृष्टीमध्ये भरून राहिलेली आहे। आता ह्या प्रत्येक निर्जीव गोष्टीमध्ये, ह्या गोष्टीमध्ये जे ॲटम आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा ही जी एनर्जी भरून राहिलेली आहे। आता तर असं म्हणतात की इलेक्ट्रॉनचे सुद्धा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स आर द ॲटॉमिक पार्टिकल्स। ठीक आहे, दिस आर द सब ॲटॉमिक पार्टिकल्स। त्याचे सुद्धा आता पार्टिकल्स निघालेत असं म्हणतायत। त्याचं सुद्धा विभाजन आता शास्त्रज्ञ करतायत पुढे पुढे। किती किती विभाजणार आहात अजून। ही सगळी ऍट द एंड कुठे कन्फ्युजन क्रिएट झालं, इलेक्ट्रॉन काय आहे, पार्टिकल आहे की वेव्ह आहे, व्हॉट इज द थिअरी, काय आहे इलेक्ट्रॉन, पार्टिकल आहे की वेव्ह आहे, इथूनच कन्फ्युजन सुरू झालं। आता त्या इलेक्ट्रॉनला सुद्धा कापत कापत आतमध्ये जात आहेत। आता तो पार्टिकल आहे की वेव्ह आहे ते शोधून काढायचं बाकी आहे। सो ऍट द एंड व्हॉट इट इज, संपूर्ण एक वेव आहे, संपूर्ण हे ब्रह्म आहे। हे आपल्या शास्त्राने आपल्याला आधीच सांगून ठेवलेलं आहे। आपलं काय काम आहे, आपण त्याच्याच मागे लागतो। संशोधन काय करतं, विज्ञान काय करतं, तेच खोदून काढायच्या मागे लागतं। आपलं अध्यात्म काय करतं, बाहेर नाही काही खोदत, आपलं अध्यात्म आतमध्ये खोदायला लागतं। ते काय म्हणतं, अध्यात्म काय म्हणतं, जर तुला जग ओळखायचंय ना, जर तुला जग ओळखायचंय ना, तर आधी स्वतःला ओळख, आधी आपण कोण आहे ओळखा ना। समोरचा आपण काय तावातावात म्हणतो, हा कसा आहे ना मला चांगलंच माहितीये, हा कसा आहे ना मला चांगलंच माहितीये। अरे आधी आपल्याला माहितीये का, तुला माहितीये का तू कसा आहेस आधी, मग हाऊ कॅन यू से समोरचा कसा आहे। लोक असे बरेच वेळा भेटतात की ताई ह्यांचं ना हे चुकलंय, हा असा चुकला ना म्हणून मी असा वागलो, हा रागावला ना म्हणून मी रागावलो। पण ते चिडण्यामागचं कारण आधी स्वतःचं अंतःकरण आहे ना, आधी स्वतःला ओळखा ना। आपला अध्यात्म काय म्हणतं, बाहेर नको बघायला जाऊ इलेक्ट्रॉन काय आहे, आपला अध्यात्म काय म्हणतो, बाहेरचा प्रोटॉन शोधायला नको जाऊस। आपले जे गणित तज्ञ होते, आपले जे सगळे जुने ऋषी मुनी शास्त्रज्ञ होते, त्यांनी कशा काही गोष्टी शोधून काढलेल्या आहेत। क्लोज युअर आईज, डोळे बंद करा आणि कुठलं आकाश बघा, हे आकाश नाही बघायला सांगितलंय, हे आकाश नाही बघायला सांगितलंय। या आज्ञाचक्रापासून, या आज्ञाचक्रापासून या ब्रह्मरंध्रापर्यंत, या आज्ञाचक्रापासून या ब्रह्मरंध्रापर्यंत जे आकाश व्यापलेलं आहे, आपल्या संतांनी ते आकाश बघायला सांगितलंय। कुठला आकाश बघायला सांगितलंय, या आज्ञाचक्रापासून या ब्रह्मरंध्रापर्यंतचं आकाश आपले संत बघायला सांगतात। एकदा हे आकाश समजून घेतलंस ना की तुला सगळं हे आकाश समजायला लागेल, असं आपलं संत म्हणतात। की ही जी एनर्जी आहे सृष्टीतली, ही जी सृष्टीतली एनर्जी आहे त्याला कोणी तोडू शकत नाही, त्याला अग्नी जाळू शकत नाही, कारण ही सगळी पंचमहाभूतांमध्ये येतात। त्याला अग्नी जाळू शकत नाही, त्याला पाणी भिजवू शकत नाही। तुझी पंचमहाभूत या ब्रह्माला काहीच करू शकत नाही। अर्जुना, तू काय म्हणतोस, तू यांना मारणार, तुझ्यात तेवढी ताकदच नाही त्यांना मारायची, असं भगवंत अर्जुनाला म्हणतायत। बघा बरं का, हे जे मध्ये मध्ये सांगते ते जरा नोट करून ठेवत चला। काहीतरी भगवंत मुखातून बोलवून घेण्याचा प्रयत्न करत असतो, ते तुमच्यापर्यंत यावं अशी भगवंताची इच्छा असते, म्हणून तो बोलवून घेत असतो। श्लोक क्रमांक 24, खूप छान श्लोक आहे हा सुद्धा, बोलायला थोडासा अवघड जाईल पण आपण त्याची प्रॅक्टिस करूया। अच्छेद्यो, अच्छेद्यो
म्हणजे काय, छेद न करता येणार. अछेद्यो, अछेद्यो पुढे काय आहे तो अवग्रह लिहिलेला आहे. अछेद्यो यमदायो, यमदायो य. आता इथे बोलताना ना मी इथे मुद्दामून लाल रेष ओढली आहे, कारण इथे यच्या आधी नाही थांबायचं, यच्या नंतर आपल्याला थांबायचंय, लक्षात घ्या बरं का. अछेद्यो यमधायो य. अछेद्यो बोला, जिथे आहात तिथे बोला, कोणाला लाजू नका. दिस इज अ अल्टिमेट एक्सपेरिमेंटल लॅब. ही तुमची लॅब आहे, स्वतःच्या शरीराची ही लॅब आहे. इथे सगळे एक्सपेरिमेंट करायचे. अछेद्यो यमधायो य, अछेद्यो यमधायो य. अछेद्यो थोडा अवग्रह आहे म्हणून आपण थोडं वाढवतोय. अछेद्यो यमधायो य, धायो य य. हा मक्लेद्यो, मक्लेद्यो शोष्य, शोष्य एवच, मक्लेद्यो शोष्य एवच, मक्लेद्यो शोष्य एवच. नित्य, नित्यच्या पुढे विसर्ग आहे, पुढे स आहे. ठीक आहे, त्याचा परफेक्ट नियम हा आहे की विसर्गाच्या पुढे जर स असेल, श असेल तर तो जोड अक्षर म्हणून बोलायचा असतो. पण मी का नाही बोलत, तो आपोआप निघतो, तो बोलायची गरज नाहीये जाणून बुजून, तो विसर्ग बोलायचा नाही. नित्य सर्वगत, नित्य सर्वगत, परत पुढे स आहे म्हणून तो विसर्ग नीट बोलायचा नाही. नित्य सर्वगत स्थानू, 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 नित्य सर्वगत स्थानू. रचलोयम, रचलोयम, याच्या नंतर पुन्हा विसर्ग. रचलोयम, याच्या वरचा अनुस्वार म बोलायचा कारण पुढे स आहे. रचलोयम, रचलोयम सनातनः, रचलोयम सनातनः, रचलोयम सनातनः. श्लोक कसा बोलणार. अछेद्यो यमधायो य, यमक्लेद्यो शोष्य एवच, नित्य सर्वगतस्थाणु, रचलोयम सनातनः. माझ्या मागून बोला. अछेद्यो यमधायो य, मक्लेद्यो शोष्य एवच, नित्य सर्वगतस्थाणु, रचलोयम सनातनः. अछेद्यो यमधायो य, मक्लेद्यो शोष्य एवच. नित्य सर्वगतस्थाणु, रचलोयम सनातनः. व्हेरी गुड, खूप छान. याचा अर्थ असा होतो की कधीही न तोडता येणारा, न जाळला जाणारा, न भिजणारा, न सुकणारा असा आत्मा नित्य सर्वव्यापी स्थिर अचल आणि सनातन आहे. अगेन सेम गोष्ट रिपीट केली भगवंताने, अगेन सेम गोष्ट रिपीट केली. एक गोष्ट विसरता कामा नये की भगवंत काही इथे पाठ करून नव्हता आलेला. भगवंताने काही इथे कृष्णाने असं ठरवलं नव्हतं की आता मी हे मुद्दे म्हणणार आहे आणि असं असं मी हा अभंग घेणार आहे आणि ह्या अभंगाची मी अशी अशी फोड करणार आहे, असं ठरवलं नव्हतं भगवंताने इथे. इथे अर्जुनाला मोह झालेला आहे. आणि आपण कसं एखाद्या बाळाला म्हणतो अरे कळतंय की नाही तुला, मग ते बाळ नाही ऐकलं की पुन्हा म्हणतो कळतंय की नाही तुला, अरे समोर ओलं आहे, मग काय पुन्हा म्हणतो समोर पाणी पडलेलं आहे, पुन्हा काय म्हणतो अरे ते चुकून पाणी पडलेलं आहे. तीच गोष्ट आपण रिपीट करतो. अगदी त्याप्रमाणे ही भगवंताची आपल्यावरची दया म्हणा किंवा ती करुणा म्हणा, किंवा भगवंताला असं वाटतंय की हा मीच व्हावा, हा माझा सारखाच व्हावा, हा माझाच आहे, हा मीच आहे, समोरचा देव व्हावा जणू, यासाठी भगवंत ऐन कैन प्रकारेने तीच गोष्ट सांगतोय. पण या श्लोकातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे की ती आत्ताच्या सर्व गोष्टींना अगदी न्याय देते, कन्फ्युजन दूर करते. ती गोष्ट अशी आहे की लोक म्हणतात हिंदू धर्म, हा धर्म, तो धर्म, आमका धर्म, तमका धर्म. मी एकच धर्म शब्द हल्ली उच्चारते, जास्त करून हिंदू नाही वापरत, सनातन धर्म हा शब्द उच्चारते, कारण तो सनातन हा शब्द आपल्या गीतेमध्ये वापरलेला आहे. आणि सनातन धर्म म्हणजे कुठला धर्म बरं बाळांनो? तो धर्म नाही जो आपल्याला साडी नेसायला लावतो, तो धर्म नाही जो म्हणतो नाकात नथ घालून मिरवा,
तो धर्म नाही जो म्हणतो तुम्ही धोतरच नेसला पाहिजे तर तुम्ही हिंदू आहात. तो धर्म नाही जो तुम्ही टिकली लावली की म्हणतो तुम्ही हिंदू आहात. तो धर्म नाही जो तुम्ही फेट्या घातला की म्हणतो तुम्ही हिंदू आहात. तो धर्म जो स्वतःला समजतो, स्वतःतल्या सनातन, नित्य, अछिद्य, अविनाशी, अक्षय अशा आत्म्याला ओळखतो, तो धर्म म्हणजे सनातन धर्म. तो आत्म्याचा धर्म म्हणजे सनातन धर्म. हा तो धर्म आहे आणि हा आपला धर्म आहे भाविक हो, हा श्रोते हो आपला धर्म आहे. तो जो हिंदू वगैरे जे सो कॉल्ड ज्याला अनेक खोल लांछनं लागलेत, जे परकीय आले त्यांनी हे सिंधू नदीच्या किनारी बसले, आमकं झालंय तमकं झालंय म्हणून त्याला हिंदू म्हणायचं वगैरे. आय रिस्पेक्ट एव्हरीथिंग. या गोष्टी जुन्या आहेत, ऐका बरं का, या गोष्टी इतिहासातल्या आहेत, या गोष्टी प्राचीन आहेत, पण जे भगवंत सांगतोय ते सनातन आहे. याचा सुरुवातच कोणाला माहिती नाहीये हो, याची सुरुवातच कोणाला माहिती नाही. सृष्टीच्या सुरुवातीपासून ज्या क्षणी सृष्टी जन्माला आली, मत्स्य अवतार का मत्स्य अवतार पहिल्यांदा घ्यायचा? बिकॉज द फर्स्ट ऑर्गॅनिझम, द फर्स्ट लिव्हिंग थिंग इन दिस वर्ल्ड, विश्वाच्या उत्पत्तीची सुरुवात अमिबापासून झाली. अमिबापासून कुठे झाला अमिबाचा जन्म? पाण्यामध्ये झाला ना, मत्स्य अवतार पहिला सुरुवातीचा जन्म. त्यावरती आपण एकदा येऊया. अवतारांची सुंदर कथा आहे. इट इज लाईक अ इव्हॉल्युशनरी, हाऊ द इव्हॉल्युशन हॅज टेकन प्लेस. कशा पद्धतीने आपण इव्हॉल्व होत गेलो, कशा पद्धतीने एक माणूस इव्हॉल्व होत गेला. ह्या इव्हॉल्युशनची ही जर्नी म्हणजे हे अवतार आहेत सगळे. हे साधं सुद्धा नाहीये गणित. ह्या इव्हॉल्युशनची जर्नी म्हणजे अवतार आहेत. मग त्याच्यामध्ये मत्स्य अवतारापासून सुरुवात होते आणि आत्तापर्यंतच्या बुद्ध अवतारापर्यंत आपली पोहोच जाते. कशी जाते? साधी आणि सोपी गोष्ट आहे. मत्स्य अवतारामध्ये नुसता जन्म झालेला आहे आणि बुद्ध अवतारामध्ये त्याने त्याचं गमक ओळखून घेतलेलं आहे. बुद्धाने सगळं ओळखून घेतलेलं आहे. काय आहे मन? मनाचं अस्तित्व जिथे संपतं, जिथे शून्यावस्था सुरू होते, तिथे तू ब्रह्म आहेस, तिथे तू सनातन आहेस, तू आत्मा आहेस, तिथे तो प्रवास सुरू होतो. तिथपर्यंत गौतम बुद्ध आपल्याला नेतात. साधी गोष्ट नाहीये ही, अवतारांची कथा आहे. सृष्टीच्या सुरुवातीपासून जो धर्म सांगितला गेला तो म्हणजे हा सनातन धर्म आहे. म्हणून ना हिंदू, हा कदाचित तुम्ही त्याला वैदिक सनातन धर्म म्हणा. का वैदिक सनातन धर्म म्हणा? कारण वेदांतामध्ये सांगितलेला सनातन धर्म. मग तुम्ही त्याला अद्वैत धर्म म्हणा, अद्वैत म्हणा तुम्ही त्याला. अद्वैत इज अ बेस्ट वर्ड. का अद्वैत म्हणायचं? लोक म्हणतात की आमच्याकडे अशी पूजा केली जाते, आमच्याकडे तशी पूजा केली जाते. आताचे काही कलंदर बिलंदर तर म्हणतात की आम्ही देवारेच घरात ठेवत नाही, आम्ही काय निर्गुण निराकार, एक तूही साकार वगैरे वगैरे सगळं. आय रिस्पेक्ट दॅट. पण असं निर्गुण साकार बोलून ते निर्गुण साकार समजत नसतं ना. उठून जेवायला तर लागतं ना तुम्हाला. मग तिकडे तुम्ही गर्दीला जमल्यावरती 4 दिवस तुम्ही खाण्याच्याच कसे मागे असता? तिकडे का नाही? मग तुम्ही हे सगुण साकार आहे ना, या सगुण साकाराला निर्गुण निराकार भेटवायचं असेल तर सगुण साकाराच्या द्वारातूनच जावं लागणार आहे ना. मग आपला धर्म काय? आपला सनातन धर्म आहे ना. हा सनातन धर्म काय सांगतोय आपल्याला? आपला सनातन धर्म आपल्याला काय सांगतोय? सगुणाची उपासना करणं, पण त्याच्यामधून काय गाठणं? अद्वैत गाठणं. काय गाठणं? अद्वैत गाठणं. द्वैत नाहीस करणं. द्वैत नाहीस म्हणजे काय? देव पहावयासी गेलो ते देवची होऊन ठेलो. देव बघायला गेलो आणि मी देवच झालो ना हो. मला देव बघायचा होता पण राहिलं बाजूला जाऊन मीच देव झालो. ही जी अवस्था आहे ना, म्हणून कुठला आपला धर्म आहे? अद्वैत, वैदिक, सनातन. ह्यातला कुठलाही शब्द वापरा, आय एम टोटली ऍग्री विथ यू. बट वेन इट कम्स टू हिंदू ना, मला थोडंसं ती तिडीक भरल्यासारखं होतं. कारण त्याला एवढी लांछना लागलेल्या आहेत, त्याला एवढ्या गोष्टी लागलेल्या आहेत ना, की त्या अगदी थोडंसं कन्फ्युज झाल्यासारखं होतं. सो द बेस्ट वर्ड, व्हॉट इज आवर धर्म? इट्स सनातन वैदिक हिंदू धर्म. हिंदू नाही वापरला तरी त्याला, आमचा सनातन धर्म आहे. कुठला सनातन धर्म? जो आत्म्याला ओळखायला शिकवतो, जो पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत न्यायला शिकवतो, जो सगुणापासून निर्गुणापर्यंत जायला शिकवतो, तो आमचा धर्म आहे. आणि आजचे हे जे श्लोक आहेत ना, ह्याचं ना मला अजून एक सूत्र आज तुम्हाला थोडं सांगायचं आहे. ते सूत्र असं आहे, लक्षात घ्या बरं का. थोडंसं समजायला अवघड जाईल, पण ज्यावेळेस आपण गीतेबद्दल बोलत असतो तेव्हा गीता हे एक छोटंसं उपनिषद मानलं जातं. लिसन टू मी व्हेरी केअरफुली. अद्वैत वेदांत, अद्वैत वेदांत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद. या वेदांचं फायलिंग कशामध्ये केलं? उपनिषदांमध्ये केलं. काही उपनिषद म्हणजे मांडुक्य उपनिषद असेल किंवा असे बरेचसे 108 वगैरे उपनिषद असे वेल नोन उपनिषद आहेत. या उपनिषदांमध्ये गीता एक उपनिषदच मानलं जातं. गीता हे एक उपनिषदच मानलं जातं. आणि ज्यावेळेस आपण गीतेबद्दल बोलतो त्यावेळेस आपल्याला अद्वैताबद्दल बोलावं लागतं.
आणि हे जे भगवंताने या श्लोकांमध्ये सगळं सांगितलेलं आहे ते सगळं आणि सगळं अद्वैत ज्ञान आहे. एकूण 3 गोष्टी लक्षात घ्या, हवं तर लिहून घ्या. द्रष्टा लिहून घ्यावं तर द्रष्टा, द्रष्टा, सृष्टी, द्रष्टा, सृष्टी आणि अहंकार, ह्या 3 गोष्टी फक्त लिहून घ्या तुम्ही. द्रष्टा, सृष्टी आणि अहंकार, ह्या फक्त 3 गोष्टी लिहून घ्या तुम्ही. एक आहे द्रष्टा म्हणजे कोण, मी बघणारा. एक आहे सृष्टी म्हणजे जी दिसते आहे, ही जी सृष्टी आहे ती जी मला दिसते आहे, ठीक आहे. आणि तिसरा शब्द आहे अहंकार, हा लिहून घ्या. हा अहंकार शब्द असं वाटू शकतं की ताई तुम्ही कुठला अहंकार म्हणताय, तुम्ही तो रावणवाला अहंकार म्हणताय का, तो गर्व वगैरे वगैरे, नाही, तो हा अहंकार नाहीये. हा कुठला अहंकार आहे, आता आपल्या मनामध्ये तुमच्या मनात काहीतरी विचार चालू असतील, जे काही चालू असेल थोडंफार XYZ, मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार. व्हॉट इट इज, मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार. असं समजू नका की ह्या गोष्टी फार अवघड आहेत समजायला वगैरे, काही नाही, काही अवघड नाहीये. मन आपण वापरतो, आपण चित्त सुद्धा वापरतो, आपण बुद्धी सुद्धा वापरतो आणि आपण अहंकार सुद्धा वापरतो. मन म्हणजे काय असतं, आधी आपण चित्त घेऊया लक्षात. चित्त म्हणजे काय, आता ही गोष्ट तुम्ही गीता सत्र ऐकता आहात तर यातल्या काही गोष्टी तुम्हाला आवडल्या, भावल्या, सगळ्याच गोष्टी नाही लक्षात राहणार. का नाही राहणार, बिकॉज एखादी गोष्ट आपण ऐकतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये विचारांचे फ्लो सुरू होतात, मग जे पुढचं ऐकलेलं असतं ना ते आपल्या कानावर पडतं, आठपर्यंत जात नाही. त्यामुळे काही कन्सेप्टच आपण फक्त स्थिर करून ठेवू शकतो, साचवून ठेवू शकतो, धारण करू शकतो. मग जे धारण करतो ना, जे धारण करतो, ती जी आपली प्रॉपर्टी आहे, तो जो आपला गुणधर्म आहे, त्याला चित्त असं म्हणतात. जे आपण धारण करतो, जे विचार आपण धारण करतो त्याला चित्त असं म्हणतात. काय म्हणतात, चित्त, ठीक आहे. आता एखादी गोष्ट तुम्हाला चित्तात धारण करण्यापूर्वी जी गोष्ट आवडते ना ती गोष्ट धारण होते. म्हणजे आता जसं आपण म्हणून आपण गोष्ट घेतो या सत्राच्या शेवटी, का गोष्ट घेतो, कारण मनाला साध्या सोप्या गोष्टी आवडतात, गोष्टी कथा आवडतात. म्हणजे जी गोष्ट आपल्याला आवडते ही गोष्ट नाही आवडत, ही गोष्ट मला भावली, ही गोष्ट मला भावली नाही, हे कोण ठरवतं, हे मन ठरवतं की ही गोष्ट खूप सुंदर आहे. त्या गोष्टीतलं जे सौंदर्य आहे बघण्याचं काम ते कोण करतं, ते मन करत असतं. कोण करत असतं, मन करत असतं. बट हु मेक्स द डिसिजन, मला कुठला रंग आवडतो, द सुप्रीम, त्याच्यावरती मनाच्या वरती कोण आहे, आवडण्याचं काम असतं मनाचं, बरं का, सोपं आहे, आवडण्याचं काम मनाचं. त्याच्यावरती डिसिजन घेण्याचं काम कोणाचं असतं, बुद्धीचं असतं. कोणाचं काम असतं, बुद्धीचं. बघा बरं का, आधी मी गोष्ट बघितली, मला भावली, ते मनाने ठरवलं, ठीक आहे. त्याचा निर्णय कोणी घेतला, बुद्धीने घेतला. पण ती गोष्ट साठवून ठेवायचं काम कोणी केलं, चित्ताने केलं. ती गोष्ट साठवून ठेवायचं काम कोणी केलं, चित्ताने केलं. आणि नंतर त्याच्याबद्दल आपल्या मनात जर विचार आले तर आपण काय म्हणतो, मी त्याच्यावरती चिंतन करतोय म्हणतात. काय म्हणतो आपण, चिंतन करतोय. म्हणजे काय, चित्तामध्ये जे साठलेलं आहे त्याच्याबद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपण काय म्हणतो, चिंतन करतोय मी, ठीक आहे. पण हे सगळं कोण करतंय, हु इज डुईंग, कोण करतंय हे सगळं, मी करतोय ना. कोण करतंय, मी करतोय, बरोबर आहे. मी आय एम द डुअर, मी करता आहे, मी करतोय हे सगळं. त्याला ही जी प्रॉपर्टी आहे ना, मी करतोय, हा भाव म्हणा, किंवा हा भाव असणारच जन्माला आला तेव्हापासून, आणि तुम्ही मेल्यानंतर सुद्धा काही लोकांचा राहतो, तोच जावा म्हणून हा सगळा खटाटोप आहे. तो मेल्यानंतरही राहणार, मी आय एम डुईंग. तो जो मी आहे ना तो अहंकार. तो असा नाही की मी मोठा, मी शहाणा, तो वाला नाही. मी हा मोबाईल उचलला, मी उचलून बाजूला ठेवला, मी ही कृती केली, हा अहंकार आहे, हा अहंकार आहे, हा वाला अहंकार. बरं का, लक्षात घ्या श्रोते हो, हा वाला सिंपल अहंकार जो रोजचं कर्म करण्यासाठी गरजेचा असतो, बरं का. हा चुकीचा नाहीये, दिस इज नेसेसरी, दिस इज इम्पॉर्टंट. जर आपण म्हणलंच नाही की मी करणार आहे तर जेवण कोण बनवणार, जर आपण म्हणलंच नाही तर कर्म कसं करणार आपण, साधी आणि सोपी गोष्ट आहे. त्यामुळे हा तो वाला गर्ववाला अहंकार नाही. हा अहंकार कुठला आहे, आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या आतमध्ये. दिस इज अ हार्डवेअर. 2 हात, ही कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, डोळे वगैरे, दिस इज अ हार्डवेअर. बट व्हॉट इज अ सॉफ्टवेअर, सॉफ्टवेअर काय, याच्या मागचं अंतःकरण. सॉफ्टवेअर काय आहे, अंतःकरण. त्या अंतःकरणाचे सॉफ्ट स्किल काय आहेत, सॉफ्ट स्किल 4 स्किल आहेत.
मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार. व्हॉट इज मन? जे ज्याला आवडतं, भावतं, हे कोण बघतं? हे डिपार्टमेंट कोण बघतं? काय आवडतं? मन बघतं. मग ते डिसाइड करायचं डिपार्टमेंट कोण बघतं? बुद्धी बघते. आवडलेली गोष्ट धारण करायचं डिपार्टमेंट कोण बघतं? चित्त बघतं. आणि ही गोष्ट मी करतो आहे हा भाव जो रोजच्या आयुष्यामध्ये गरजेचा आहे तो कोण बघतं? अहंकार बघतं. तो कोण बघतं? अहंकार बघतं. याला म्हणतात अंतःकरण चतुष्टय. याला म्हणतात अंतःकरण चतुष्टय. मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार. मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार. आता एक गोष्ट लक्षात घ्या. मी मगाशी काय सांगितलं? द्रष्टा, सृष्टी आणि अहंकार. या सूत्राध्यायामध्ये, या सांख्य योगामध्ये या 3 गोष्टी लिहून घ्या. द्रष्टा, सृष्टी आणि अहंकार. द्रष्टा म्हणजे कोण? मी पाहतोय तो. ही जी सृष्टी दिसते ती. आणि एक आहे अहंकार जो सॉफ्ट आहे, जो दिसत नाहीये. द्रष्टा पण दिसतोय तुम्हाला, हा द्रष्टा आहे. ही सृष्टी तुम्हाला दिसते, पण तो जो अहंकार आहे ना, इट इज लाईक अ सॉफ्ट स्किल. आता लक्षात घ्या विषय. आता एक सूत्र फक्त इथे लक्षात घ्या. जोपर्यंत द्रष्टा या सृष्टीला खरं समजत आहे, जोपर्यंत हा द्रष्टा या सृष्टीला खरं समजत आहे, तोपर्यंत त्याचा अहंकार हा सगळ्या सृष्टीच्या दिशेने वाहतो आहे. बरं का? जोपर्यंत हा द्रष्टा म्हणजे बघणारा मी हा जो मी द्रष्टा या सृष्टीला खरं समजत आहे, या प्रकृतीला खरं समजत आहे, तोपर्यंत हा अहंकार बाहेरच्या दिशेने वाहतो आहे. सूत्र अर्धच झालंय बरं का, अर्धच सूत्र झालंय, अजून अर्ध सूत्र बाकी आहे. ठीक आहे? हा द्रष्टा, ही सृष्टी आणि हा अहंकार. जोपर्यंत द्रष्टा सृष्टीला खरं समजत आहे, प्रकृतीला खरं समजत आहे, तोपर्यंत अहंकार म्हणजे मीच्या ज्या सगळ्या चेतना आहेत, मीचे जे सगळे काही संवेदना आहे, ती आपल्या प्रकृतीच्या दृष्टीने वाहते आहे. आता आपल्याला काय करायचंय? मेन हिरो पिक्चर मध्ये आणायचा आहे. तो म्हणजे कोण? आत्मा. तो म्हणजे कोण? सत्य. तो म्हणजे कोण? पुरुष. ठीक आहे? आत्मा, पुरुष. चौथा शब्द लिहून घ्या, आत्मा. ज्या वेळेस तो जो अहंकार आहे द्रष्ट्याचा, ज्या वेळेस द्रष्ट्याचा जो अहंकार आहे तो सृष्टीच्या दिशेने न वाहता आत्म्याच्या दिशेने वाहायला लागतो. तो जो अहंकार आहे जो सृष्टीच्या दिशेने न वाहता, प्रकृतीच्या दिशेने न वाहता आत्म्याच्या दिशेने व्हायला लागतो. ज्या वेळेस ती बुद्धी आत्मबुद्धी व्हायला लागते, त्यावेळेस आपल्याला ज्ञान व्हायला लागतं. मी याची पीपीटी मध्ये बनवण्याचा प्रयत्न करेनच. द्रष्टा, सृष्टी, आत्मा आणि अहंकार, दिस इज द होल स्टोरी. ह्या 4 लोकांमध्ये ही स्टोरी होतीये. याच्या पलीकडे काहीच नाहीये बाळांनो, काहीच नाहीये. ओनली दीज 4 थिंग्स. एक द्रष्टा म्हणजे आपण, दुसरी म्हणजे सृष्टी, आणि तिसरं म्हणजे आत्मा जो आपल्यामध्ये आहे. आपला द रिअल मी इज आत्मा. आणि तो त्याला एक्झिक्यूट कोण करते? अहंकार. त्याला एक्झिक्यूट कोण करते? अहंकार. सगळा गेम या अहंकारावरती आहे. तो जो वारीचा व्हिडिओ बनवला त्यावेळेस खूप काही बोलण्यासारखं, अहंकाराबद्दल किती बोलावं, पण जे लोकांना समजतं ते थोडक्यात बोलली आणि आपला 1 मिनिटाचा व्हिडिओ दिला, मोकळं केलं. त्याच्यानंतर फोन आले आपली काही अशी एकदम जुनी महाराज मंडळी किंवा कीर्तनकार संपर्कात आहेत, त्यांचा फोन आला की ताई तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, तू हे एक्सप्लेन केलं पाहिजे. म्हटलं आता कसं एक्सप्लेन करणार मी 1 मिनिटामध्ये अहंकार म्हणजे काय? आता तो एक्सप्लेन करायला आता आपले एवढे गीतेचे सगळे सत्र जाणार आहेत, तो एक्सप्लेन करायला मी 1 मिनिटात कसं काय पुरेशी पडणार तिकडे? तर हा जो अहंकार आहे ना, द होल स्टोरी इज द मेन हिरो इज आत्मा. आणि त्याचं एक्झिक्युशन हे सगळं अहंकारावरती होतं. आणि हाऊ यू मोल्ड इट, त्याच्यावरती तुमचं आयुष्य डिसाईड होतं. मग तुम्ही देव बनणार, दानव बनणार, तुम्ही अंबानी बनणार की तुम्ही रतन टाटा बनणार, हे सगळं त्याच्यावरती डिसाईड होतं. इट इज व्हेरी सिम्पल. आणि दिस इज अबाउट अ गीता. आणि हे ह्या श्लोकांचा, हा जो एक्सप्लेन करायचा आपण प्रयत्न केला, हा या श्लोकांचा इसेन्स आहे. लक्षात घ्या. असं म्हणू नका की हा खूप मोठा वेदांत आहे, मग ताई तुम्ही असं एवढं अवघड सांगितलं वगैरे. काही अवघड नाही. काय अवघड वाटलं का तुम्हाला? हो, कोणाला अवघड वाटलं का? इथे सांगा जरा मला. अवघड वाटलं का हे ऐकायला? हा, गणेश दादा, प्रकाश दादा, उज्ज्वला ताई बोला. अवघड वाटलं? अवघड आहे का याच्यामध्ये काही? हा, किती सोपं आहे समजून घ्यायला. एकदम सोपं आहे. हा, एकदम सोपं आहे, समजायला काही अवघड नाहीये.
आणि हे गीतेमधलं हे आपण समजून घ्यायचंय. नुसतं बोलून काय फायदा आहे? आत्मा अविनाशी आहे बाबा, तो जळत नाही बाबा, पाण्याने भिजत नाही बाबा, असं तसं, पण त्याचा आपल्याला काय उपयोग आहे? वेअर इज द ऍप्लिकेशन? आता इथून पुढे ऍप्लिकेशन सुरू होणार आहे. तर आज आपण ऍप्लिकेशनची पहिली पायरी ठेवली, इथे पहिल्या पायरीवर पाय ठेवला. काय आहे? द्रष्टा सृष्टी. द्रष्टा सृष्टी, द्रष्टा सृष्टी, आत्मा आणि इम्पॉर्टंट अहंकार. द एक्झिक्युशन. व्हॉट इज द एक्झिक्युशन? अहंकार. हे 4 शब्द मनामध्ये कोरून ठेवायचे आणि असा हा आपण अध्याय बघायचा. सूत्राध्याय अध्याय क्रमांक 2 सांख्ययोग, जो लोकांना फार अवघड वाटतो. काही त्याच्यामध्ये नाहीये. सूत्रांच्या माध्यमातून भगवंत बोललेत, सूत्रांमधूनच बोललेत, फापट पसारा अजिबात नाही याच्यामध्ये. आणि याच्यानंतर मला आजही ग्रंथ सुरू करायचा होता, एक नवीन ग्रंथ जो सरप्राईज राहील. खूप सिंपल ग्रंथ आहे, त्याची सुरुवात आपण पुढच्या सेशन पासून करूया. मी गेल्या सेशन पासून ग्रंथ सुरू करणार म्हणते, आपण पुढच्या सेशन पासून करूया. कारण गोष्ट नाही घेतली ना तर तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोक मला मनातल्या मनात मारतील. त्याच्यामुळे मला गोष्ट घेणं पण महत्वाचं आहे. सो आजची आपण गोष्टीकडे वळूया. आजची गोष्ट पण अतिशय सिंपल आहे पण सुंदर आहे. त्याच्यामधून आपण मोठं तत्व शिकू शकतो. गोष्टीमधून ना तात्पर्य एकच निघणार असतं की नेहमी खरे बोलावे. गोष्टीमधून तात्पर्य हेच निघणार असते की कोणाला दुखवू नये. पण तरी सुद्धा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून त्या गोष्टी सांगितल्या जातात, त्यालाच गोष्ट म्हणतात ना. काय तुझी ती कथा, काय त्या गोष्टी लावले, तत्व एकच, पण ते समजावण्यासाठी गोष्टी वेगळ्या वेगळ्या असतात. तर आजची गोष्ट सुद्धा फार सुंदर आहे. एक असतो राजा. एक असतो राजा. राजा फार दयाळू असतो आणि तो एक गोष्ट करायचा. दर महिन्याला तो काय करायचा, तो मस्त मस्त वस्तू राजवाड्यामध्ये विकत घ्यायचा ना. तर त्या सुशोभिनासाठी असायच्या, काही गोष्टी त्याच्या स्वतःसाठी असायच्या. चांगले चांगले कपडे घ्यायच्या, राण्यांसाठी कपडे असतील, मुलांसाठी कपडे असतील, छान छान गोष्टी तो विकत घ्यायचा. तर तो एक ना ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, म्हणजे 6 महिने असतील, वर्षभर असेल, तर तो 6 महिन्यानंतर असा एक सेल कसा लागतो आपल्या बाजारामध्ये, सेल लागतो की या सेल लावलाय, मग तुम्हाला 1000ची वस्तू 100ला मिळेल. मग राजा काय करायचा, एक 6 महिन्याने वर्षभराने राजवाड्यातल्या वस्तूंचा तो सेल लावायचा. पण तो त्या वस्तू विकायला नाही काढायचा, तो प्रजेसाठी खुल्या ठेवायचा. प्रजेसाठी, की प्रजाजन हो तुम्ही या, असं असं आपण मस्त तंबू ठोकलेला आहे. माझ्या राजवाड्यातल्या वस्तू ज्या काही सुशोभीकरणासाठी आहेत, ज्या काही वस्तू आहेत, ज्या आता मला नको आहेत, मी त्या काढून ठेवतो बाहेर. तुम्ही सगळ्यांनी या, ज्याला जे हवं ते घ्या आणि तुम्ही जा, मजा करा, काही पैसे न देता. तर काय करायचं, असाच त्याचा तो सेल लागला. सेल नाही म्हणता येणार, पण असाच त्याने तो पंडाल लावला. मस्तपैकी सगळ्या वस्तू काढल्या आणि ठेवल्या की या लोक हो, प्रजा हो, या तुम्ही आणि घेऊन जा. मस्तपैकी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तो उपक्रम चालू आहे. लोक येतात. आता असं सांगितल्यावरती काय लोक थोडी सोडणार आहेत. लोक संतांचं घरं लोकांनी सोडली नाही. तो संतांची घरं गेली कुठे, लोकांनी येऊन लुटून नेली होती. संतांची घरं सोडतात लोकांनी थोडी सोडली. आता संत एवढे गरीब, त्यांच्या घरात काय असणार, ती तुटकी मडकी सुद्धा लोकांनी ठेवली नाही, ती सुद्धा लोक घेऊन गेलेले आहेत. तर राजाने तर एवढा तो सगळं प्रदर्शनी मांडली आणि लोकांना आवाहन केलं की घेऊन जा. आता लोक यायला लागली, घेऊन जायला लागली. एक म्हातारी बिचारी एवढी थकलेली होती, आजारी होती. आता तिला त्या पंडाल पर्यंत पोहोचायलाच तिला जवळजवळ संध्याकाळचे 8-9 वाजले बिचारीला. अगदी सगळे प्रहर संपून गेले, अंधार झाला, तरी ती म्हातारी त्या पंडाल पर्यंत पोहोचतेच आहे. पंडाल पर्यंत पोहोचली. सगळ्यात शेवटी आता राजा तिकडे देखरेख करतोय, सगळ्यांनी काही नेलंय का वगैरे, सेनापती वगैरे सगळे उभे आहेत. राजा त्याच्या मेन मुख्य तंबू मध्ये बसलेला आहे. सगळं चाललंय ना व्यवस्थित, तो बघतो आहे, लोक घेऊन जात आहेत वगैरे. आजीबाई, थकलेल्या आजीबाई सगळ्यात शेवटी येतात. सगळ्या पंडाल मधून फिरायला लागतात. आता पहिल्या पंडाल मध्ये येतात, तिथे तिला शेवटी एक गोणी दिसते, शेवटची अंतरलेली गोणी. सगळ्या वस्तू लोक घेऊन गेलेले आहेत. आता ती गोणी घ्यायची का, नाही नाही नाही. तशीच म्हातारी पुढे पुढे येते, पुढच्या तंबूमध्ये शिरते. पुढच्या तंबूमध्ये पण अगदी सगळी चांगली चांगली भांडी गेलेली असतात. एक शेवटची छोटीशी फुलदाणी उरलेली असते. आजीबाई तिच्याकडे जाते, नाही 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 नाही. सगळ्या 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 तंबूंमधून आजीबाई फिरते 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 फिरते. आजीबाईचं काही मन होत नाही कुठली वस्तू घ्यायला. शेवटी राजाला दया येते. तो म्हणतो की, सेनापतीला म्हणतो, जा जरा त्या वृद्ध स्त्रीला काहीतरी अडचण आहे, जा जरा बघ, जा तिच्या काही वाट्याला येतंय का. सेनापती जातात. सेनापती तिला हाताला धरून आणखीन 4 पंडाल फिरवतात. तिथले आणखीन 4 ठिकाणी फिरवून आणतात की जा आजीबाई, हे बघा हे बघा. आजीबाई काही ऐकत नाही. प्रत्येक गोष्टीला सगळ्यात शेवटी आजीबाई कुठे येते, तिचं लक्ष जातं त्या सुंदर शामियान्याकडे. जो सुंदरसा जो पंडाल होता, जे सुंदरसा तंबू होता, जो राजासाठी सजवलेला होता, आजीबाई त्या तंबूच्या इथे जाते.
बाहेरून बघते, सगळ्या तंबूमध्ये ती एक नजर फिरवते. राजाचा तंबू होता, छान सजवलेला होता. त्यातलं काही आवडतंय का? राजा म्हणतो की या आजीबाई, या या या. तुम्हाला तिथे काही नाही ना आवडलं, आता इथे बघा तुम्हाला काही आवडतंय का? माझ्या तंबूतलं तुम्ही घेऊन जा, काही हरकत नाही, या तुम्ही घेऊन जा. आजीबाई इतक्या हुशार असतात, इतक्या हुशार असतात. आजीबाई आतमध्ये जातात. तुम्हाला आम्हाला वाटेल आजीबाईंनी जवळ जणू काही एखादी गोणी मागून सगळं भरून घेतलं असेल, पण ती आजी मला इतकी आवडली. आजी जाते आणि काय करते? आजी जाऊन त्या राजाच्या डोक्यावरती हात ठेवते. आजी जाते आणि आजी जाऊन त्या राजाच्या डोक्यावरती हात ठेवते आणि त्याला म्हणते मला हे हवं आहे. राजाला क्षणभर काही कळत नाही, पण पुढच्या क्षणी राजा हसतो आणि म्हणतो म्हातारे भरपूर हुशार निघालीस, म्हातारे भरपूर हुशार निघाली. आजीबाईने कुठल्याही वस्तूवरती हात नाही ठेवला. आजीबाईने जाऊन डायरेक्ट राजाच्या डोक्यावरती हात ठेवला. तिथून पुढे राजा आजीला घेऊन घरी जातो आणि तिची आईसारखी देखभाल करतो. आईसारखी देखभाल करतो. राजमातेसारखी ती आजी पुढचं आयुष्य राजवाड्यामध्ये राहते. काय केलं हो भाविक हो तिने? काय केलं तिने? त्याचं काय तात्पर्य आहे? काय या गोष्टीचं तात्पर्य आहे? काय या गोष्टीचं तात्पर्य? एनीवन? काय शिकता येईल या गोष्टीमधून? आजी ज्या गोष्टीला केलेली असते ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करते. अच्छा, बर, छान. अजून काय शिकता येईल? हा, पण हे तसं बघायला गेलं तर हे सगळी जी जनता होती ती भौतिक गोष्टीमध्येच गुंतून पडली. बरोबर, या भौतिक गोष्टी देणारा जो सूर्य आहे, बरोबर, किंवा जो जो परमात्मा आहे, किंवा जो ज्याने प्रकृती निर्माण केली, म्हणजे भौतिक गोष्टी निर्माण केल्या, त्याला सुद्धा पकडू शकले असते. बरोबर, हा, ते म्हणजे तिने जीवनाचं सार ओळखलं. बरोबर, बरोबर. किंवा असं आपल्याला काय पाहिजे तर तुच्छ गोष्ट, बरोबर, तुच्छ गोष्टी न पकडता उच्च गोष्टी पकडल्या पाहिजेत. बरोबर, बरोबर. एक धरीला चित्ती, बरोबर, एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती, तेने सरली येर झार निवारिला भव श्रम. तुकाराम महाराजांच्या भाषेत एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती. आम्ही हे चित्तात धरले, ते चित्तात धरले, ते चित्तात धरले नाही, आम्ही एकच चित्तात धरलं. काय? एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती. त्या आजीने जसा एकच राजाच्या डोक्यावरती हात ठेवला, नको 1700 भानगडी, एकाच राजाच्या डोक्यावरती हात ठेवला, स्वतःच्या सगळ्या एरझाऱ्या तिने मिटवून टाकल्या. तशा एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती, निवारिला भवश्रम, सरल्या सगळ्या एरझाऱ्या सरल्या तिथे. अरे तुवा जन्मा येऊनही काय केले, तुवा मुद्दल गमाविले, संत म्हणतात. आपण जन्माला येऊन काय करतो? मुद्दल गमावतो. कसली मुद्दल गमावतो? लोक म्हणतात आम्हाला दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे, आणि त्याच्यावरती लोक विचारतात आम्ही कोणाचं वाईट नाही केलं तरी आम्हाला का दुःख आहे? अहो कसं दुःख नसणार? आपण आपली मुद्दल गमावले, आपण आपल्या पुण्याचा साठा आपल्या पापकर्माने मिटवत चाललोय, मिटवत चाललोय. कशी पापकर्म होतात? मनातल्या इच्छा, आकांक्षा, वासना अशा पद्धतीने आपल्या बळकावतात की त्या मिळवण्यासाठी आपण कुठल्याही थराला जातो. आणि कर्म फक्त हाताने होतं असं नाही, मनाने पण कर्म होत असतं. मनाने आपण अशी कर्म करत जातो की आपलं चांगलं संचित सुद्धा तिथे मुजत जातं, मुजत जातं, मुजत जातं, आणि आपल्या वाईट कर्मांना सुरुवात होते. मग दुःखाला सुरुवात होते, मग आपल्यावरती संकटांना सुरुवात होते. गोंदवलेकर महाराज म्हणतात की या सगळ्या गोष्टींवरती एकच तोडगा आहे. एक धरीला चित्ती म्हणजे काय? नामस्मरण. आणि नेहमी मी म्हणते नामस्मरण म्हणजे सतत असं नामस्मरण तुम्ही करा, पण बोध मनामध्ये जागृत ठेवून नामस्मरण करा. नुसतंच असं आर्टिफिशियली नामस्मरण करण्याला काही अर्थ नाही. मग ते लोक मशिनी घेऊन फिरतात, मग त्या टिकीट टिकीट टिकी वाजवत सुटतात. नामस्मरण, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. नो नो नो, नॉट ऑफ यूज, नॉट ऑफ यूज. एका ठिकाणी शांत बसा, थोडा वेळ नामस्मरण करा, आणि ती नामाची खुमारी अंतःकरणामध्ये घेऊन हातामधून जे कर्म होतं ना त्याला सत्कर्म असं म्हणतात.
त्याला सत्कर्म असं म्हणतात. ही आजीबाई हिच्या गोष्टीमधून आपल्याला हेच शिकवतेय की मी इकडे तिकडे खूप गोष्टी अवेलेबल होत्या. कदाचित ती एखादी सुवर्णाचं तिने छोटस एखादी वस्तू उचलली असती, ते विकून तिला खूप पैसे मिळाले असते, पण तिने एवढे कष्ट घेतलेच नाहीत. वाय टू वरी, मला हे नाही आवडत, ते नको 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 नको. व्हॉट इज इम्पॉर्टंट? राजा महत्वाचा आहे. जर मला कशावर हात ठेवायचाच असेल तर मी राजावर ठेवेन ना. तसं जन्माला येऊन आम्हाला काही करायचंच असेल तर आम्ही काय करू? काय आहे मनामध्ये ठेवण्यासारखं? हु इज ब्युटिफुल? ऐश्वर्या राय. पीपल वेर सेइंग ऐश्वर्या राय, ओ माय गॉड, मिस इंडिया, मिस इंडिया. अरे ऐश्वर्या राय किती सुंदर. आता बघा लोक तिला काय म्हणतात. कितपत टिकलं सौंदर्य? वयाच्या काही वयापर्यंतच टिकलं ना. त्याच्यानंतर ऐश्वर्या राय सुद्धा सुंदर नाही राहिली. कोणच सुंदर नाही. या जगातली सुंदर वस्तू सुंदर राहणार नाही. या जगातली गोड वस्तू गोड राहणार नाही. कुठला पदार्थ आपल्याला आवडतो? रसगुल्ला खूप आवडतो. बनवून ठेवा, बनवून ठेवा, 2 दिवसानंतर तो सुद्धा नाचणार आहे, तो सुद्धा आमणार आहे. ताई आम्ही फ्रीज मध्ये ठेवू. फ्रीज मध्ये सुद्धा रसगुल्ला 7 दिवसांनी खराब होतो. ट्राय करा. एखादी वस्तू तुम्ही फ्रीज मध्ये किती दिवस ठेवू शकता हो? किती दिवस तुम्हाला एखादा पदार्थ आवडतो म्हणून ठेवू शकता? एकतर जो भोग घेतो आहे, जो भोग घेतो आहे म्हणजे जो भोगणारा आहे, त्याच्या मनातला इंटरेस्ट तरी जातो किंवा त्याच्यातला रस तरी जातो किंवा समोरच्या वस्तूतला तरी रस जातो. नेहमी लक्षात ठेवा. विषय भोगणाऱ्यातला रस जातो किंवा विषयातला रस निघून जातो. कुठलीच वस्तू या जगामध्ये परसिस्टंट नाहीये. कुठलीच वस्तू या जगामध्ये परमनंट नाहीये. म्हणून तुकोबा इकडे तिकडे बघतच नाही. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. माझी दृष्टी कुठे? समचरण दृष्टी. तुझ्या समचरणावरती देवा दृष्टी राहो. तेथे माझी दृष्टी हरी राहो. सतत त्या एकाच अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी 3-4 वेळा एकच घोकले की तिथे माझी दृष्टी हरी राहो, तिथे माझी दृष्टी हरी राहो, दुसरीकडे नको. आपल्याला काय करायचंय? इफ यू वॉन्ट टू गेट समथिंग, आयुष्यामध्ये जर काही मिळवायचंच आहे ना, चला मी असं आहे, मी तसं आहे, मी पैलवान आहे हो, माझ्याकडे एवढी बुद्धी आहे ना ताई, मी एवढं काय काय करीन. जर काही करू शकतोस ना, मग देवाला मिळवून दाखव. जर काही गोल सेट करायचं आहे ना, हायर एम सेट करायचं आहे ना, छोटस एम ठेवू ना. म्हणजे अब्दुल कलाम म्हणतात की हॅव्हिंग अ लो ड्रीम इज अन अ क्राईम. छोटं स्वप्न ठेवणं हा सुद्धा गुन्हा आहे हो. जर आयुष्यामध्ये एमच ठेवायचं आहे ना, मग घ्या ना भगवंताला प्राप्त करून, करा ना सुरुवात. दिस इज द अल्टिमेटिव्ह, दिस इज द मोरल अल्टिमेटिझम ऑफ दिस स्टोरी. सो काही निवडायचं असेल तर भगवंताला निवडा, भगवंताच्या डोक्यावरच हात ठेवा आणि त्यालाच आपलंसं करून घ्या. हा या गोष्टीचं सुंदरसं साधंसं तात्पर्य आहे. हा गोपाळ काका बोला, काय बोलायचंय? आता बोलू त्याच्या ओरी माझा मी पण झाला हरी. बरोबर, माझा मी पण झाला हरी. किती सुंदर, किती सुंदर, खूप छान. अजून कोणाला काय बोलायचंय? सो आजची गोष्ट ना बघा, मी मगाशी बोलली तसे मोरल व्हॅल्यू एकच निघणार आहेत, पण तेच 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 मनावरती प्रतिबिंबित करून देणं गरजेचं आहे. सेविले त्याची सेवावे. मनात हा शब्द लिहून ठेवा. सेविले त्याची सेवावे. आज तुम्ही परत भाकरी किंवा चपाती खाणार आहे. काल रात्री पण तुम्ही खाल्लेली. आता तुम्ही परत भात खाणार आहात. सेविले त्याची सेवावे, घेतले त्याची घ्यावे जीवन. जे पाणी प्यायलं तेच पाणी प्यायचंय आणि जे श्रवण केलं तेच श्रवण करायचं. फक्त श्रवण करत राहायचंय. एवढं मनावरती बिंबवून ठेवा. आणि ही जी झालेली सेवा आहे ती पांडुरंगाच्या चरणी आपण अर्पण करूया. साक्षात कृष्ण परमात्म्याच्या चरणी अर्पण करूया. त्याला प्रार्थना करूया की हे भगवंता, असाच गोपाळा रोज मला बुद्धी दे. मी दर रविवारी हे सगळे सेशन अटेंड करेन. मी सगळं चांगलं आचरण करेन. जे आपण ऐकणार तसे आपण वागणार. त्यामुळे काय ऐकायचं याच्यावरती भर द्या. आणि पुन्हा आपण पुढच्या सेशनला भेटूया. तोपर्यंत मी श्लोक शेअर करेन. सगळ्यांनी वाचा, कृपया वाचा, त्याची प्रॅक्टिस करा. काही शंका असेल तर विचारा. आणि ज्ञानेश्वरी नित्यपाठ घेतला असेल तर मला फोटो पाठवा. मी काही पिच्छा सोडणार नाहीये त्याचा. ज्ञानेश्वरी नित्यपाठ अत्यंत महत्वाचा आहे. या सध्याच्या काळामध्ये संत मिळणं अवघड आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पावसच्या स्वामी स्वरूपानंदांना विसरू नका. त्यांचा ज्ञानेश्वरी नित्यपाठ नेमका घ्या तुम्ही आणि मला फोटो पाठवा. आपण आपल्या आजच्या प्रार्थनेकडे वळूया. सगळ्यांनी हात जोडा. अकल्पायुष्य भावे तया मुळा माझी आस